स्वागत करावं. माननीय गुलाब खरात साहेब, परवापासून सुरू असलेल्या या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला पूर्ण वेळ आपल्या प्रशासकीय भाऊगर्दीच्या मान्य साहेबांचे या ठिकाणी स्वागत. साहेब आदरणीय कोल्हे साहेबांच्या आहेत. माननीय PS एंडोले साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास यांच्या आकाळ साहेब यांच्या स्वागताची विनंती मी तन्वीर सरांना करतो. त्यांनी आकाळ कार्यक्रमाला उपस्थित मोताळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय काळे साहेबांच्या स्वागताची विनंती मी राहुल भाऊ आणि या ठिकाणी स्टेजवर आणि स्टेजच्या खाली उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या स्वागताची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. टाळ्यांच्या गजरात आपण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, हा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आपल्या दैनंदिन व्यस्ततेमधली पासून उपभोगली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये अनेक सांस्कृतिक महोत्सव बक्षीस वितरण कार्यक्रमानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, आपले कुटुंब प्रमुख, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला, असे गुलाबराज खरात साहेब. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभ आणि प्रोत्साहन अशी सर्व ही जी समोरची मंडळी आहे. खरं सांगायचं म्हणजे या महोत्सवाची वाट आपण सर्वजण अगदी आतुरतेने बघत असतो. मला माहीत आहे की हा महोत्सव जो असतो आणि महोत्सव आपण याला नाव दिलेलं आहे, पण खऱ्या अर्थाने स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धा असते तालुक्यामध्ये प्रत्येक खेळाडूमध्ये, आणि ही एक खेळाडू वृत्तीने खेळल्या जाणारी ही स्पर्धा आहे. हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. आज आम्ही शिवसर आणि आम्ही होतो, खामगाव विरुद्ध शेगाव कबड्डीचा सामना होता आणि तो एवढ्या खिलाडू वृत्तीनं यांनी घेतला की त्यांचं स्लोगन होतं, म्हणजे सामना खामगाव विरुद्ध शेगाव आणि स्लोगन होतं खामगाव शेगाव भाई भाई. अतिशय एवढी खिलाडू वृत्ती जी आहे आणि तो बंधुभाव डेव्हलप करणे, हेच या कार्यक्रमाचं सफल आहे असं मला वाटतं. सर्वजण प्रशासकीय कामामध्ये व्यस्त असतो. सेवक काम करते, कुणी ग्रामसेवक काम करते, ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करते, कोणी डॉक्टर म्हणून काम करते, कोणी इंजिनियर म्हणून काम करते. अतिशय 14 डिपार्टमेंट, कृषी असेल, शिक्षण असेल, महिला बालकल्याण असेल, अंगणवाडी सेविका असेल, अगदी आमच्या परिचारापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण आपण वर्षभर व्यस्त असतो. आणि ही व्यस्ततेतून आपल्याला हा वेळ मिळावा. खरं तर हा कार्यक्रम आपला मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी जानेवारीतच ठरला होता. 30, 31 आणि 1 ही आपली तारीख होती. हे सर्वांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस समन्वय समितीची बैठक घेतली त्यावेळेस आपली ही तारीख ठरली होती 30, 31 आणि 1. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं लाडकं नेतृत्व हरवलं होतं आणि ती संवेदनशीलता आपल्यामध्ये होती. म्हणून पुन्हा एकदा क्रीडा समन्वय समितीनं निर्णय घेतला की असा हा जो कार्यक्रम आपल्याला पोस्टपोन करावा लागला. आपल्या राज्याचं नेतृत्व माननीय अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे तो 3 दिवसात दुखोटा होता. त्या दुखोट्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम पुढे घ्यावा लागला. परत मग पुढे घ्यायचा कधी हा प्रश्न आला. परत 6, 7, 8 ही तारीख आपण निश्चित केली. आमची CTETची परीक्षा आहे आणि गव्हर्नमेंटनं आम्हाला TET पास करणं कंपल्सरी केलेलं आहे आणि आम्हाला त्याचा अभ्यास करण्यासाठी 6 आणि 7 किंवा 7 आणि 8 ही तारीख तरी द्यावी. म्हणून आपण हा कार्यक्रम आणि सांगायचं म्हणजे क्रीडांगणाची उपलब्धता खूप अडचणी असतात. क्रीडांगणाची उपलब्धता असताना आम्ही महानकर साहेबांशी चर्चा केली तर ते म्हटले 7 आणि 8 या तारखेला आम्ही राज्य उत्पादन शुल्काला दिलेला आहे ग्राउंड. मग पुन्हा एकदा समितीची बैठक बसली. मान्य शिवसाहेबांनी त्यांनी केली 4, 5, 6, कारण की आपली विभागीयची तारीख जी होती की आपल्याला ती 12, 13 आणि 14 ही दिलेली होती. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या आत आपल्या घेणं होत्या त्या स्पर्धा. बाकीच्या जिल्ह्यांच्या झाल्या, कालच भंडाऱ्याच्या पण झाल्यात 4, 5, 6 आणि आपला जिल्हा परिषद या दोघांच्या भंडारा आपल्या विभागात नाही पण त्यांच्या पण स्पर्धा काल झाल्यात.
आणि या स्पर्धा घेत असताना अनंत नियोजन अडचणी आणि सर्व असतं. ते ग्राउंड आहेत आणि आपलं प्रशासकीय कामकाज आणि ह्या सर्व गोष्टीतून मार्ग काढून काहीतरी निश्चित करावं लागतं. आणि सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब यांच्यातील हे मुळातच सर आपले कलाकार आहेत. तुम्ही बघितलं असेल, आज सर्वांनी अनुभवलं असेल. आणि चिखली पंचायत समितीचे आज उद्या रिटायर होणारे शिक्षकांनी एक मनोभावना व्यक्त केली की सर मी आज एवढे किती वर्ष झाले, किती 30 वर्ष झाले सेवेत आहे आणि गेल्या 30 वर्षापासून मी ही क्रीडा स्पर्धा अनुभवतोय, पण आजपर्यंत कोणताही सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी पूर्ण वेळ आमच्या खेळाडूच्या पाठीशी नव्हते. आणि आज तुम्ही आणि माझी रिटायरमेंट आज असं वाटतंय की माझी रिटायरमेंट ही सक्सेस झालेली आहे, अशा भावना त्यांनी सरांसमोर व्यक्त करून टाकली. खरं तर अतिशय व्यस्ततेतून याचा उद्देशच आपला असा आहे की प्रशासकीय सेवेत काम करत असताना आपण उल्हास ॲप असेल शिक्षकांसाठी, नंतर मिड डे मील MDMची माहिती भरणे असेल, बरोबर आहे. अनेक ऑनलाईन गोष्टी आपल्याकडे कंपल्सरी आहेत म्हणून काम करावं लागतं. निवडणूक वगैरे सर्वांचं काम करावं लागतं सर्वांना. आरोग्य कर्मचाऱ्यांना तर वेळच नाही बिचाऱ्यांना, त्यांना कधी कॉल आला तर जावं लागतं. आमचे CHO असतील, डॉक्टर असतील, अंगणवाडी सेविका आहेत आमच्या, त्या तर म्हणजे व्यस्तच असतात सगळ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आमच्या आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, ग्राउंड लेवलला काम करणारे कर्मचारी आहेत, खूप ग्राउंड लेवलला काम करतात. म्हणजे गावाचं आरोग्य आणि गावाच्या महिला बालकल्याण यांचं सगळं भार त्यांच्याकडे असतो. सर आणि मी आज क्रिकेटची मॅच रंगली दादा, आणि ही क्रीडा स्पर्धेचं सफल काय आहे सरांना आम्ही चर्चा करताना म्हटलं की ज्यांच्या हाती लाटणं आणि कोळपाट होता त्यांच्या हाती आज बॅट आहे. आणि त्या बॅटद्वारे ज्या पोळ्या लाटायच्या ते आज रन काढतायत. याच्यापेक्षा महिला सक्षमीकरण दुसरं काय असू शकतं? या क्रीडा स्पर्धा फक्त स्पर्धा नाही आहेत. आमच्या महिलांना इथपर्यंत आणून जिल्हा स्तरावर आणून खेळायला लावणे हे खरं महिला सक्षमीकरण आहे. वुमन एम्पॉवरमेंट हे फक्त आपण कागदावर पाहतो, आज आम्ही प्रत्यक्षात बघितलं. कॉम्रेडरशिप, लिडरशिप ह्या गोष्टी आपण ऐकतोय, ट्रान्सपरन्सी ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये ऐकतोय. हे आज आम्हाला अनेक खेळ भावना दिसली. कबड्डीमध्ये एक जण आऊट झाला असताना पंचाचा निर्णय यायच्या पूर्वीच तो म्हणतो सर मी आऊट आहे. यस, याला म्हणतात पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी. हे आपले 3 दिवस वाया नाही गेले, यातून शिकायला मिळालं आपल्याला. ट्रान्सपरन्सी कशी असावी. सरांची आमची चर्चा झाली की तो स्वतःच म्हणतोय की यार मी आऊट आहे, अंपायरच्या निर्णयाच्या आधीच. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? ह्या फक्त क्रीडा स्पर्धा नसून एक प्रशिक्षण केंद्र आहे 3 दिवसाचं. याच्यामध्ये सर्व खेळाडूंची ओळख होते, बंधुभाव वाढीस लागतो, काम करण्याची प्रेरणा वाढते आणि दुसरी कॉम्पिटिशन होते. ही कॉम्पिटिशन तर हिच्यावरची मैदानातली आहे. दुसरी कॉम्पिटिशन सुरू होते की मी एका शिक्षकांचं सर मनोगत ऐकलं आत्ता, म्हणजे त्याची चर्चा चालू होती आणि मागं होतो प्रमोदाने आम्ही. तो म्हणत होता आमचा तालुका गुणवत्तेत प्रथम आहे बरं. हा म्हणतो नाही रे आमचा तालुका प्रथम आहे. तुमचं काय म्हणते तू? आकडेवारी दोघं सांगत होते. दोघांची स्पर्धा गुणवत्तेबाबत होती. मी म्हटलं बघा हे काय चर्चा करतायत इथे. म्हणजे त्यांना असं वाटत की स्पर्धा फक्त हीच नाही येतं, पण चर्चा करत असताना त्यांचं असं होतं की माझ्या शाळेची गुणवत्ता चांगली आहे, माझ्या तालुक्याची गुणवत्ता चांगली आहे, आमचाच चिखली चांगला आहे, आमचाच मोताळा चांगला आहे.
ते म्हणत होते की याच्यापेक्षा आम्ही चांगलं करून दाखवू. तर जळगावचा पण सुद्धा आमचा एवढा आदिवासी भाग असून आम्ही चांगला आहे, अशा पद्धतीचं हे जे होतं म्हणजे कन्व्हर्सेशन आणि हे जो होता हा खरंच महोत्सव होता की हा प्रेरणा देणारा होता सर्वांना. आणि हेच फलित आहे या स्पर्धेचं, हे एकत्र येण्याचं. आणि याच्यात अजून एक भाग सांगतो. काल एक शिक्षक माझ्याकडे आले आणि म्हटले, सर माझ्याकडे फार मोठा म्हणजे मी आता हे होतो, पण मला तुमच्याकडे यायला वेळ नाही आहे आणि यायला भीती पण वाटते, पण आज मी तुम्हाला बोलू का एक गोष्ट. म्हटलं बोला बोला, काय अडचण नाही, आपण ग्राउंडवर बोला. ते त्यांनी एक प्रशासकीय काम सांगितलं. मी म्हटले एक तू येऊन भेट, आपण मंगळवारी याच्यावरती संबंधित क्लर्कला येऊन चर्चा करू. काय फलित झालंय की जो माणूस ज्याला असं वाटत होतं की आपण प्रशासनापर्यंत पोहोचलं पाहिजे, ते या क्रीडा स्पर्धेचं माध्यम ठरले. खूप छान पद्धतीने आपण खेळलात, खिलाडू वृत्तीने खेळलात, सर्वजणांनी खूप इन्व्हॉल्वमेंट केली. सांस्कृतिक कार्यक्रम बघत असताना तर असं वाटत होतं, रणजित दादा, सांस्कृतिक कार्यक्रम असं बघताना असं वाटत होतं की हे आपले कर्मचारी आहेत का, आपण एखादा लाईव्ह कॉन्सर्ट बघतोय का असं वाटायचं. हा प्रोफेशनल कलाकार असल्यासारखं वाटायचं. असं म्हणजे आम्हाला परीक्षकांनी सांगितलं की सर हिची भावमुद्रा चांगली होती आणि म्हणजे फूटवर्क चांगलं, मोमेंट चांगली, मेकअप चांगला, कॉस्ट्युम चांगला, हे सर्व हे कसं काय होतंय. ते सरदार मॅडम होते, त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणे सर मला माहिती नाही म्हणे की एवढे कलाकार तुमच्याकडे आहेत. म्हटलं मॅडम आमच्याकडे 10,000ची स्ट्रेंथ आहे, त्याच्यातून निवडून फक्त प्रत्येक तालुक्यातून 50-50 येतात. आणि ही एक संधी आहे, म्हणजे बीट स्तर, तालुका स्तर आणि जिल्हा स्तर ही येते. आणि हे आनंदाचे क्षण, या क्षणाची शिदोरी सगळेजण सोबत घेऊन जातात आणि त्या स्फूर्तीनं काम करतात, याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचे आपण सर्वांनी बघितलं की तुम्हाला जी गोष्ट त्या जागेवर त्याच ठिकाणी मिळत होती. कोणाला जर वाटलं की सर इथं चुना पाहिजे तर तो चुना तिथं ताबडतोब 2 मिनिटात हजर व्हायचा आहे, दोरी पाहिजे तर दोरी पण हजर व्हायची, पाणी पाहिजे तर पाणी पण तिथं क्रीडांगणावर तर उपलब्ध असायचं. आणि ही सगळी धावपळ करणारी मंडळी काय होती, ह्याच्यामध्ये आपल्या सर्व संघटनेचे राजेश वायंदेशकर, ज्याला सर्वजण आपण जिल्हा परिषद प्रेमानं राजू म्हणतो. ॲक्च्युली राजू म्हणणं म्हणजे तो युवाई जवळचा माणूस आहे. हां, राजू आहे. आणि त्या सक्षमपणे याचं काटेकोर नियोजन, फोटोग्राफी करणे आणि इव्हेंट करणे आणि त्याला शब्दांकन करणे आणि ते मांडणे, हे काम या जिल्हा परिषदेने अतुल देशपांडेशिवाय होऊच शकत नाही. एकदा त्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. आणि राहुल कासारेने MP सोडण्याचं काम तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की काय असतं. ते फक्त पडद्यामागचे कलाकार आहेत, त्यांना फक्त इशारा कापी असतो की काय करायचं आणि काय नाही. RP जाधव आपले सर्वजण बघता की क्रीडा ज्योत घेऊन आपल्याकडे शुभारंभ करणे, हे सर्व करणे आणि बॅडमिंटन आणि वैयक्तिक ॲथलेटिक्सचं काम करणे हे ते करत असतात. RP जाधवांचं त्यांच्याशिवाय आपण हे क्रीडा स्पर्धा पार पाडू शकत नाही. या क्रीडांगणावर असणारी ही जी टीम आहे, ही टीम त्यांची भावना हीच आहे की हे 13 तालुक्यातून सर्वजण कर्मचारी येतात, हे तळागाळापासून ते इथपर्यंत पोहोचले असतात. यांची कुठे गैरसोय होऊ नये, ह्या वेळेवर हव्यात, नियोजित वेळेवर हव्यात. प्रशांत बोर्डे असतील, क्रिकेटचे छगन खंडारे असतील, आमचे गजू बाबा सावंत आहेत, रंजिता 2 मिनिटं तुमच्या हस्ते 2 पारितोषिक द्यायचे आम्हाला. सर आपली काळजी घेतात आणि त्या सरांची काळजी घेतात, त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या
हा कार्यक्रम बघायला मिळाला त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सांस्कृतिक कार्यक्रमाचं सर्व नियोजन यावेळेस गजानन कंकाळ आणि विशाल वानखेडे यांच्याकडे होतं. सुनील हिवाळे हे ग्राउंड क्युरेटर होते. सुजित हिवाळे हे, संजय चव्हाण, सुजित हिवाळे, विजय राठोड, सुधीर तोमर आणि सगळ्यात भाई गौऱ्या, आमच्या टीमचा गौऱ्या आहे. जसं तिकडं गौरव मोरे आहे ना सेक्रेटरीतला, तसा आमचा एक गौऱ्या आहे. गौऱ्या या, गौऱ्या आला, यस सर. असा गौरव जाधव ICDS मोताळ्याचा, गजानन गायकवाड, वित्त विभाग पाहिजेत ना आपल्यासोबत, प्रदीप चपकाळ, पवन वाघमारे, हे आपल्यासोबत बंटी पाटील असेल, भगवंत हिंगे आहे, संतोष जवरे, नरेंद्र जाधव, विवेक काळे, चंदू पाटील, शेख इरफान यांनी सगळं क्रिकेटचं नियोजन अतिशय व्यवस्थित केलंय. सर्वांच्या क्रीडा स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेल्या आहेत. आणि याच पुरुषांच्या पाठीमागं तेवढ्या धडाडीनं आमच्या जयमला राठोड असतील, पुष्पाताई असतील, वैशाली उबरंडे आहेत, अरुणा पांचाळ, दर्शना जवळे, ह्या महिला मंडळ पण होतं सगळं सोबत. आता पण आहे स्टेजवरती, सगळं आहेत उपस्थित आहे. आमच्या वाघबारे मॅडम पण आहे तिथे, सर्वजणी आहे तिथे. की ह्या पण म्हणजे अतिशय घरातून निघत असताना कुंकवाचं ताट, त्यात हळद, त्यात अक्षदा आणि सर्व या येतात. ह्या आमच्या भगिनी सर्व तिथे येतात आणि हे कार्यक्रमाचं म्हणजे कोणाला काही सांगायचं काम पडत नाही. आणि त्या सगळं लक्ष असतं, ते माझं बोट असतं त्यांच्याकडे, ते सर तुम्ही सांगसाल तसं, मग आपण बोट असं करायचं, मी असं सांगायचं की सांगायचं कधीला टाईम संपत आला, याचा बंद करायचं. अशा पद्धतीचं ही सर्व पडद्यामागची कला मंडळी आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जा. यांच्यामुळेच हा 3 दिवसाचा कार्यक्रम आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. सर्वजण खेळाडू वृत्तीने खेळलेत, एकोप्याने खेळलेत, एक कुटुंब म्हणून खेळलेत आणि हार जीत सर्वांनी पचवून घेतलीत. आणि याच्यातूनही आता सर्वांना अपेक्षा आहे की आणि उत्कंठा पण आहे की आता माझा नंबर येतो का. आणि याच्यामध्ये मी उभा आहे. तुम्हाला माझ्या भाषणापेक्षा तुमच्या याची जास्त हे आहे, उत्सुकता आहे की आता मेरा नंबर कब आएगा. तर सर्वांची हार असो जीत असो, कोणी हरलं असेल, कोणी जिंकलं असेल, परंतु इथे खेळ जिंकला आहे. आणि शेवटी आपल्याला विभागाचं प्रतिनिधित्व करायचं आहे. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की 7 वर्षानंतर आपल्याकडं यजमानपद आलं विभागीय क्रीडा स्पर्धेचं. यजमान झालेलं आहे, आयोजक झालेलं आहे आणि आपली जबाबदारी वाढलेली आहे. तिला आपल्याला हे इंद्रधनुष्य सर्वांना मिळून पेलायचं आहे विभागीय क्रीडा स्पर्धेचं. आपण त्यात जिंकू किंवा हारू हा विषय नाहीये, पण आपण किती चांगल्या पद्धतीने ह्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या याचा संदेश हा विभागात जाणार आहे, या सर्व 5 जिल्ह्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी 12, 13 आणि 14 या दिवशी या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान आपल्यातले जे काही लोक असतील त्यांचं सर्वांचं सहकार्य मी अपेक्षित करतो. तीच शिस्त आणि तेच सहकार्य या सर्व 5 जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंना आपण द्यावं अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आमच्या या कार्यक्रमास आमचे सर्व काही HOD असतील, खास करून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कार्यक्रम घडला आहे हा बेस्ट ऑफ द बेस्ट. माझे 5 वर्ष झाले मी कार्यक्रम करतोय, 10 वर्ष झाले. बेस्ट ऑफ द बेस्ट कार्यक्रम. आजपर्यंत कधी कोणत्याच HOD नाही तर परफॉर्मन्स केला नव्हता. त्यांना COची भीती होती, आम्हाला पण आहे, पण ती आदरयुक्त भीती आहे. हा आदर असाच आपण कायम ठेवावा आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली अजून आपल्या जिल्हा परिषदेचे इथून आपण आजच्या क्रीडा स्पर्धा समाप्त होत आहे. पण ह्या समाप्त नाही तर ही आपल्या प्रशासकीय कामाची एका नव्या उमेदीने, नव्या स्फूर्तीने ही सुरुवात आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आतापर्यंत आपण टेस्ट खेळत आलो असून, टेस्ट खेळली, वन डे खेळलाय,
आता ही स्फूर्ती आणि ही प्रेरणा घेऊन, हीच उमेद घेऊन आपल्याला आता पुढे प्रशासकीय कामकाजात 2020 खेळायची आहे. तयार आहात तुम्ही सर्वजण? ओके. तर माझं सर्वांनी सर्वजण आमचे कुटुंब प्रमुख आणि सर्व यशोडी रणजित दादा सर्व इथं आलेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल मी सर्वांचं आपल्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थोडक्यात समाप्त करतो. धन्यवाद.